नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 6वी इतिहास आणि आपला पाठ आहे प्राचीन भारत सांस्कृतिक. याच्या आधी आपण प्राचीन भारत कसा आहे, वैदिक संस्कृती काय आहे, प्राचीन भारतामध्ये कुठल्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी राज्य केलं, उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे आणि आता आपण फायनल आलेलो आहोत की त्या काळामध्ये सांस्कृतिक जीवन कसं होतं. थोडं फास्ट झालं. आता आपण स्लोली जाऊया. सो याच्यामध्ये आपण भाषा, साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्रे, स्थापत्य आणि कला या सगळ्यांबद्दल अभ्यास करणार आहोत. सुरुवात करूया भाषा आणि साहित्यापासून. सो प्राचीन भारतामध्ये साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून साहित्य निर्मिती झाली. या भाषांमध्ये काय काय लिहिलं होतं, कोणत्या राजांनी कोणत्या भाषांमध्ये काय काय लिहिलं, हे सगळं आपण आधीच्या पाठांमध्ये पाहिलेलं आहे. त्यांच्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनांचा समावेश आहे. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या साहित्यांबद्दल अभ्यास करूया. पहिल्यांदा आहे संगम साहित्य. संगमचा अर्थ काय होतो तर विद्वान. सो विद्वान साहित्यकांची सभा, त्याला आपण म्हणणार आहोत संगम. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं. म्हणजे सगळे विद्वान लोक एकत्र बसतात, त्यांच्या साहित्यांमध्ये त्यांची साहित्यांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती सभा होते आणि त्याच्यामध्ये जे काही इनपुट्स असतील किंवा जे काही त्यांना वाटलं असेल ते लिहून काढतात आणि त्याला आपण म्हणतो संगम साहित्य. हे तमिळ भाषेमधील सगळ्यात प्राचीन असं साहित्य आहे. महत्वाचं आहे की ते साहित्य कुठल्या भाषेमधलं आहे तर तमिळ भाषेमधलं आहे. आणि या साहित्यामध्ये सिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. अर्थात या चॅप्टरमध्ये बरीचशी नावं आहेत जी मराठीमधली नाहीयेत, सो मे बी उच्चार करताना चुकू शकतो, सो त्यासाठी माफ करा. संगम साहित्यातून दक्षिण भारतामधील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाबद्दल आपल्याला माहिती मिळते. सो या सगळ्या साहित्यामधून आपल्याला हेच कळते की तेव्हाची संस्कृती कशी होती, तेव्हाची भाषा कशी होती, तेव्हाचं लोकजीवन कसं होतं, समाज जीवन कसं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे धार्मिक साहित्य. धार्मिक साहित्यामध्ये अनेक आगमग्रंथ आहेत. त्रिपिटक आणि भगवद्गीता हे सगळ्यात महत्वाचे ग्रंथ आहेत. आगमग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता. जैन आगमग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिलेले आहेत. कोणत्या कोणत्या भाषा आहेत? अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री. वर्धमान महावीरांचा उपदेश आगमग्रंथांमध्ये संकलित करण्यात आलेला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे. सिद्धसेन दिवाकराने संपई सुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत भाषेमधला ग्रंथ लिहिलेला आहे. प्राकृत भाषा म्हणजे काय की शुद्ध अशी, म्हणजे आता जशी आपली मराठी आहे तशी ती मराठी नाहीये, थोडंसं मिश्रण आहे इतर भाषांचं, संस्कृत भाषेचं, त्याला आपण म्हणतो प्राकृत भाषा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विमल सुरेंनी पौमचर्य या प्राकृत काव्यामध्ये रामकथा सांगितलेली आहे. हरिभद्र सुरींचा समराईचकहा हा उद्योतन सुरींचा कुवल यमलाकाहा हे राजग्रंथ देखील हे ग्रंथ देखील प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. सॉरी, प्रोनाउन्सिएशन मध्ये गडबड आहे, आय नो. ठीक आहे. ऍक्च्युली या पाठामध्ये सगळी ग्रंथांची नावं आहेत. एक्सप्लेनेशनचा पार्ट खूप कमी आहे, सो बेस्ट आहे की हा पार्ट तुम्ही स्वतः खूपदा रीड करा, जेणेकरून तुम्हाला देखील ही नावं लक्षात राहतील. नेक्स्ट आहे त्रिपिटक. नावातच ती आहे, ती म्हणजे त्रि आहे, त्रि म्हणजे तीन. ओके. सो हे 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे काय तर पेटी. ठीक आहे, पेटी. याचा अर्थ भाग असा होतो, विभाग असा होतो, म्हणजे 3 भाग आहेत या ग्रंथामध्ये. त्रिपिटक पाली या भाषेमध्ये लिहिलेले आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य याच्यामध्ये आहे. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. सुत्त पिटक यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशांची वचने एकत्रित केलेली आहेत आणि या वचनांना सुक्ते असं म्हणतात. सुक्ते हा शब्द आपण याच्या आधी पहिल्या पाठामध्ये, आय गेस दुसऱ्या पाठामध्ये, कुठल्या बऱ्या पाठामध्ये पाहिले, वैदिक संस्कृती चौथ्या पाठामध्ये आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो की ऋग्वेदामध्ये पण सुक्ते आहेत. सुक्ते म्हणजे काय तर देवदेवतांच्या स्तुती, बेसिकली त्यासाठीचे जे काही पद्य आहे किंवा ते जे काही काव्यात्मक आहे त्याला आपण म्हणतो सुक्ते. ठीक आहे. नेक्स्ट आहे विनय पिटक. याच्यामध्ये विनय म्हणजेच काय नियम. सो यात गौतम बुद्ध किंवा बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खूंनी त्यांच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं याच्याबद्दल जे काही सांगितलेलं आहे तर ते आहे विनय पिटकामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे अभिधम्म पिटक. यामध्ये गौतम बुद्धांचे यामध्ये बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितलेले आहे. ती पिटकाचे स्पष्टीकरण करणारा
अर्थकथा म्हणजे अर्थकथा या नावाचा ग्रंथ आहे की याच्यामध्ये त्याचा मिनिंग सांगितले, त्याचा अर्थ सांगितलेला आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आलेल्या आहेत आणि अगेन ते पण पाली भाषेमध्ये आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. याच्यामध्ये मेन हे आहे की कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे फळाची आशा न करता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असंही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवरती त्यांनी भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवरती भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना म्हणजे बद्रीनाथ जे की उत्तरेकडे आहे, द्वारका पश्चिमेकडे आहे, जगन्नाथपुरी पूर्वेकडे आहे, शृंगेरी दक्षिणेकडे आहे, या 4 दिशांना मठाची स्थापना केली. आदि शंकराचार्य तुम्ही या ठिकाणी चित्र पाहू शकता. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याचीही चर्चा त्याच्या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे व्याकरण ग्रंथ. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत मधील ग्रंथ प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. अर्थशास्त्र, एक मिनिट, याच्यावरून आठवलं की आपण हे वाचायचं राहिले आपलं, आपण याच्याकडे पण येऊया परत. अपभ्रंशचा वगैरे अर्थ त्याच्यामध्ये आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यांनी लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची दुर्ग म्हणजे हे किल्ल्यांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्यांची किंवा दप्तरखान्याची व्यवस्था कशी असावी, न्यायदानाची पद्धत कशी असावी, चोरीचा तपास कसा करावा, शिक्षेचे प्रकार कोणते आहेत, प्रशासन कसे असावे या संदर्भात अनेक माहिती अर्थशास्त्रामध्ये कौटिल्य यांनी मांडलेली आहे. नेक्स्ट आहे की उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंत जो काही प्रदेश आहे तर यामध्ये बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झालेल्या आहेत. प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार होतो. प्रकृत म्हणजे काय, नैसर्गिक, आणि प्राकृत भाषा हे पण लोकांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये असणाऱ्या भाषा आहेत, ज्याला आपण बोलीभाषा म्हणू शकतो. पैशाची, शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री या 4 गटांमध्ये प्राकृत भाषांची विभागणी केली जाते. महाराष्ट्री पासून मराठी विकसित झाली. अशा तऱ्हेने प्राकृत भाषांपासून मराठी सारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याची जी काही प्रक्रिया आहे यामध्ये आपण महाराष्ट्री या मूळ भाषेमध्ये बदल केलं आणि त्यामुळे त्याला अपभ्रंश भाषा असं म्हटलं जातं. आणि अपभ्रंश भाषेमधूनच आत्ताच्या आपल्या ज्या काही आधुनिक भाषा आहेत त्या विकसित झाल्या. आर्ष आणि अभिजात महाकाव्य. रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतामधील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे काय, ऋषींनी रचलेली. तर रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेलं महाकाव्य आहे आणि महाभारत हे व्यास ऋषींनी रचलेले महाकाव्य आहे. रामायण हे श्रीरामावरती आधारित आहे तर महाभारत हे कौरव आणि पांडव यांच्यामधील युद्ध हा महाभारताचा मेन विषय आहे. या महाकाव्यामध्ये श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतामध्ये विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांचे जे काही परिणाम होऊ शकतात याचं एक व्यापक दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. भाषा, साहित्य, कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड कसा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो, म्हणजे पुढे पण अजून ते राहणारच आहे. कधीही महाभारत रामायणाच्या शिकवणीला कधीच असं ते संपणार नाहीये. ते जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत ते राहणार आहे. ठीक आहे. अशा कालखंडामध्ये निर्माण झालेले जे काही साहित्य आहे त्यांना आपण अभिजात साहित्य म्हणून ओळखतो. अभिजात संस्कृत भाषेमधील कालिदासांची रघुवंश आणि कुमारसंभव, तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये देखील प्रसिद्ध आहेत. आता आपण या नाटकांकडे. नाटक गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे जी कला सादर केली जाते त्याला आपण म्हणतो नाटक. नाटकामध्ये गाणं पण असतं, वादन पण असतं, नृत्य पण असतं, संवाद पण असतं, सगळं काही असतं. सो या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र भरतमुनी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे त्याच्यामध्ये केलंय. या कलांना संवादाची जोड देऊन केलेलं सादरीकरण म्हणजेच नाटक. नाटक म्हणजे काय, प्रचंड सुंदर व्याख्या आहे ज्याच्यामध्ये गायन, वादन, नृत्य यांचं सादरीकरण आहे आणि त्याला संवादाची जोड आहे. प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासव दत्त, कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतलम अशी नाटके प्रसिद्ध आहेत. नेक्स्ट आहे कथा साहित्य. प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे.
गुणाढ्य यांच्या पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ देखील कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. तुम्ही पंचतंत्राच्या कथा ऐकल्या असतील मे बी. या ग्रंथामध्ये या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथा देखील विख्यात आहे. तर बेसिकली या ग्रंथांमधून मानवाने कसं वागावं, काय करावं याबद्दल सगळं सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे लोकजीवन. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतामध्ये देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत आहे. समाज विविध जातींमध्ये विभागलेला आहे. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी असं म्हटलं जायचं. सागरी आणि खुष्की म्हणजे जमिनीच्या मार्गांवरून व्यापार चालत होता. तलम कापड असेल, हस्तिदंत आहे, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीच्या मातीची भांडी इत्यादी अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या निर्यात केल्या जायच्या भारतामधून आणि बाहेरच्या देशांमध्ये त्यांना खूप मागणी होती. त्याच्यानंतर आहे तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. लोकांच्या आहारामध्ये या धान्यापासून बनवलेल्या विविध प्रकारचे विविध पदार्थ तसेच मांस, मासे, दूध, तूप, फळे यांसारख्या पदार्थांचा समावेश होता. लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत होती. तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरली जायची. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे, साडी या प्रकारची होती. कुशांच्या काळामध्ये कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. ओके, नेक्स्ट नेक्स्ट आता आपण पाहतोय विज्ञान. वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असं म्हटलं जातं. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे काय आहेत, रोगाचे त्याच्यावरती निदान काय आहे, रोगावरील उपचार या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार आयुर्वेदामध्ये केला जातो. तर बेसिकली आपण आता आयुर्वेद म्हणजे काय, ॲलोपॅथी म्हणजे आपण जे मेडिसिन्स घेतो तर ते, आणि आयुर्वेद म्हणजे काय तर वनस्पतींपासून जे काही बनवलं जातं औषधे वगैरे त्याला आपण ते सगळं आयुर्वेदामध्ये आपण घेऊ शकतो. ठीक आहे, जनरली वरचेवर पाहायचं म्हटलं तर. नेक्स्ट आहे की तुम्हाला आठवत असेल तर आपण बिंबिसार पाहिलं होतं, राजाचं नाव पाहिलं होतं. तर बिंबिसारच्या दरबारामध्ये जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरक संहिता या ग्रंथामध्ये वैद्यकीय चिकित्सा आणि औषधशास्त्र याची सविस्तर माहिती दिलेली आहे, जो की ग्रंथ लिहिला होता चरकने. सुश्रुत या शल्य म्हणजे काय, सर्जरी करणारा जो असतो त्याला आपण शल्य विशारद म्हणतो, सर्जन बेसिकली. तर त्याने सुश्रुत संहिता असं या ग्रंथामध्ये विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपाय याच्याबद्दल माहिती लिहिलेली आहे. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये त्यांनी विविध कारणांमुळे ज्या काही जखमा होतात, अस्थिभंग म्हणजे फ्रॅक्चर होणं किंवा त्याचे प्रकार, त्यावरील ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्याचे प्रकार याची चर्चा केलेली आहे. सुश्रुत संहितेचे अरेबी भाषेमध्ये पण भाषांतर झालं आहे आणि त्याचं नाव किताब ई सुसूद असं देण्यात आलेलं आहे. वाघभट्टाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेले रसरत्नाकर या ग्रंथामध्ये रसायने आणि धातू या संबंधित माहिती आहे. म्हणजे रसायने कोणती आहेत वेगवेगळी, धातू कोणती आहेत याबद्दल माहिती आहे. गणित आणि खगोलशास्त्र. आता आपण गणित आणि खगोलशास्त्रामध्ये कशा पद्धतीने एक प्रगती होत गेली ते बघणार आहोत. प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा उपयोग भारतीयांनी प्रथम केला. एकम, दहम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे सगळ्यात पहिल्यांदा प्राचीन भारतीयांना माहिती होतं. तुम्हाला माहिती असेल शून्याचा शोध पण आपल्याच देशामध्ये लावला गेला. आर्यभट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्याने गणिताच्या विविध क्रिया म्हणजेच फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतो ते सगळं त्याच्यामध्ये आहे. आर्यभट खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सगळ्यात पहिल्यांदा आर्यभटने सांगितलं होतं. इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये होऊन गेलेला वराह मिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतीमधील जे काही खगोलशास्त्रीय आहेत तर म्हणजे त्या सिद्धांताचाही त्यांनी विचार केला होता. खगोलशास्त्र म्हणजे काय, आकाशाचं शास्त्र बेसिकली, की प्लॅनेट्स आहेत, आय मीन ग्रह आहेत, तारे आहेत, या सगळ्यांचा अभ्यास हे सगळं खगोलशास्त्रामध्ये येतं. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरेबिक भाषांतर सुद्धा केलेले आहे. नेक्स्ट आहे कनाद. कनादने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला आणि कनाद मुनी यांनी काय केलं होतं की त्यांच्या ग्रंथामध्ये अणुपरमाणूंचा विचार मुख्यतः केलेला आहे. कनादच्या मते हे विश्व जे आहे तर ते असंख्य वस्तूंनी भरलेलं आहे.
आणि या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे आहेत. अणू म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण ॲटम्स म्हणतो. प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक वस्तू जी आहे, त्याचा सगळ्यात छोटा भाग जो आहे तर तो अणू असतो, ॲटम्स असतो. ठीक आहे. म्हणजे काहीही झालं तरी अणू मात्र बदलत नाहीत. आपण वस्तूचं स्वरूप बदलतो, आपण काही पण बदललं तरी आपण अणूंचं स्वरूप बदलू शकत नाही, आपण अणू बदलू शकत नाही. त्याचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट जो असतो तो अणू आहे. त्याला आपण त्याच्यामध्ये चेंजेस नाही करू शकत. ठीक आहे. अजून अणूंना आपण डिवाइड नाही करू शकत कारण तो स्मॉलेस्ट पार्ट आहे. तर हे सगळं कनाद यांनी सांगितलं होतं. नेक्स्ट आहे त्या काळामधली जी काही विशेष शिक्षणाची केंद्रे होती. तर प्राचीन भारतामध्ये शिक्षणाची अनेक नानावलेली केंद्रे होती, म्हणजे नावाजलेली केंद्रे होती. तेथे शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत होते. पहिला आहे तक्षशिला, जे की आता पाकिस्तानमध्ये आहे. हे आधी भारतामध्ये होतं. तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये वसलेले आहे, असं आपल्याला हे पाहायला मिळतं. गौतम बुद्धांच्या समकालीन असलेल्या जीवक नावाच्या आपण आता जीवकचा उल्लेख पाहिलेला आहे वरती. जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकला होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली आणि मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण देखील तक्षशिलामध्ये झालेले आहे. व्याकरणकार पाणिनी, चरक हे वैद्य देखील तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. म्हणजे एक प्रचंड नावाजलेली अशी युनिव्हर्सिटी आहे आणि यातूनच हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते शिकलेले आहेत. सिकंदराच्या बरोबर आलेला ग्रीक इतिहासकार देखील तक्षशिलेचे वर्णन करतो. ग्रीसमध्ये कुठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नाही असं त्याने लिहून ठेवलंय. चिनी बौद्ध भिक्खू फाहियान याने इसवी सन 400च्या सुमारास जेव्हा ते भारतात आले होते, त्यावेळेसही त्यांनी तक्षशिलेला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जात होते. नेक्स्ट आहे वाराणसी विद्यापीठ. वारणा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत आणि या 2 उपनद्यांच्या जवळ वसलेलं हे शहर म्हणून ह्याला वाराणसी हे नाव देण्यात आलं. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाचेही शिक्षण दिले जाते. नेक्स्ट आहे वलभी. गुजरातमधील सौराष्ट्रामध्ये वलभी नावाचे प्राचीन नगर होते आणि इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकांमध्ये ते जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्वाचे केंद्र होते. युआंग शुआंग इत्सिंग या चीनी आणि इत्सिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी देखील वलभीला भेट दिली होती. नेक्स्ट आहे नालंदा. नालंदा विद्यापीठ. आजच्या बिहारमधील पटना येथे असणारे हे जे नालंदा विद्यापीठ आहे त्याचे अवशेष सापडलेले आहेत. सम्राट हर्षवर्धनने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या, म्हणजे त्याच्या चांगल्या ह्याच्यासाठी किंवा त्याचं अजून इम्प्रुव्हमेंट व्हावं यासाठी पैसे देऊ केले होते. युआंग शुआंग आणि इत्सिंग यांनी वर्णन केल्यानुसार नालंदा विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थी यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयामध्ये हजारो ग्रंथ होते आणि प्रवेशद्वारापाशी जर प्रवेश मिळवायचे असेल त्या युनिव्हर्सिटीमध्ये तर विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा पण द्यावी लागायची. तर नालंदा विद्यापीठाची किंवा महाविहाराची अशी मुद्रा होती. नेक्स्ट आहे विक्रमशिला विद्यापीठ. विक्रमशिला हे बिहारमधील भागलपूर येथे होतं. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना केली होती 8व्या शतकामध्ये. तेथे 6 विहार होते आणि प्रत्येक विहाराचे स्वतंत्र असे प्रवेशद्वार होते. नेक्स्ट आहे कांची. पल्लव राजसत्तेच्या काळामध्ये होतं. तामिळनाडूमधील कांची हे शहर महत्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. येथे वैदिक, जैन आणि बौद्ध धर्मांचे अध्ययन आणि अध्यापन केलं जात होतं. नेक्स्ट आहे स्थापत्य आणि कला. मौर्य आणि गुप्त काळामध्ये भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेली दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट अशी उदाहरणे होती किंवा आहेत. सांची येथील स्तूप असेल आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ या ठिकाणी ज्या काही लेण्या आहेत त्यामधून आपल्याला परंपरा कशी विकसित होत गेली हे सगळं काही पाहायला मिळतं. गुप्त काळामध्ये भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. आपण पाहिलं होते की गुप्त काळ असेल, कुशाण काळ असेल तर या काळामध्ये ग्रीकांचा सुद्धा प्रभाव होत होता मूर्ती बनवण्यावरती, मूर्तिकलेवरती. दक्षिण भारतामध्ये चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळामध्ये मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबळीपुरमची मंदिरे आपण पाहिलेली आहेत आधीच्या पाठांमध्ये, तर ते देखील याची साक्ष देतात. पल्लव राजसत्तेच्या काळामध्ये देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्यासाठी सुरुवात झाली होती. दिल्लीजवळील मेहरवली येथे गुप्त घराण्यामध्ये लोहस्तंभ आहे आणि आपण हे सुद्धा पाहिलं होतं की हे लोहस्तंभ अजूनही गंजलेलं नाहीये, म्हणजे इतकं चांगली टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये युज केली होती. आणि प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिलं. पुढील पाठामध्ये आपण या संस्कृतीचा जगाशी आणि इतर संस्कृतींशी कसा संबंध आला होता याचा परिचय करून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही सांचीचा स्तूप पाहू शकता. तुम्ही जर आपल्या नोटा पाहिल्या असतील तर त्याच्यावरती सांचीचा स्तूप आहे. आता मला कमेंट करून सांगा की कोणत्या नोटांवरती तुम्हाला सांचीचा स्तूप पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे नटराजाची कांस्य मूर्ती आणि मेहरवली येथील लोहस्तंभ.
तर अशा पद्धतीने आपण हा पाठ पाहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 11वा पाठ. या ठिकाणी तुम्हाला नाशिकमधील लेणे पण पाहायला मिळतात. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.